खाया पिया सुख से सोया ना हम जमाना खोया तू भजरे म्हण नारायण. त्या भगवंताचं नाम स्मरण्यासाठी आपल्याला देव दिला. आणि वैकुंठवासी दशरथ बाबा यादव यांना खरंच धन्यता द्यावी लागेल की जे नाम घेण्यासाठी आपल्याला मृत्यूलोकात पाठवलं, तर ते नाव घेण्यासाठी त्यांनी आपल्या मुलांची नावं काय ठेवली पहा. मी इथं आल्यानंतर मला जाणवलं त्यांच्या दोन्ही मुलाचं नाव, एकाचं ज्ञानेश्वर आणि एकाचं सोपान. दोन मुली, एकीचं नाव अंजना आणि एकीचं नाव जिजाबाई. तुम्ही म्हणसाल नावात काय असतं? अहो नावात सगळं काय असतं. आताची नावं जर तुम्हाला सांगायचं म्हटलं ना, नाही घेत, कारण ते कोणाची ते नावं इथं असणार आहेत, त्याच्यामुळे ती नावं घेणार नाही. पण बाबांनी थोडक्यात उदाहरण सांगायचं, अजमेळंत मरणासी आला तोवरी स्मरला नाही तुझं प्राण जाते वेळे म्हणे नारायण त्यासाठी विमान पाठविले. नारायण म्हटला, खरं सांगा त्यांनी नारायण हे नाव घेतलं, पण देवाचं घेतलं होतं का? नाही, आपल्या स्वतःच्या मुलाचं घेतलं होतं. पण भगवंताने त्या नारायण नावाशी स्वतःशी तादात्म्य जुळवलं आणि त्याला पाठवलं विमान नेण्यासाठी. तसं वैकुंठवासी आमचे दशरथ बाबा यादव यांना धन्यता का द्यावी लागेल? तर बघा, त्यांनी नावं ठेवली आपल्या मुलांची. पहिल्याचं नाव काय? तर ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. भगवान परमात्मा आणि माऊली वेगळे आहेत का? नाही. ब्रह्मा सोपान तो झाला, ब्रह्मदेव सोपान झाले होते. आणि अंजनी नाव ठेवलं महाराज. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले होते, हनुमानजी. नंतर आमच्या तुकोबारायांच्या पत्नीचं नाव जिजाई होतं. ही जर नावं सतत घरामध्ये घेत असतील आमचे बाबा, तर बाबांना का वैकुंठ प्राप्त होणार नाही?